विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शिरोमणी सावधान सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास भगवान की जय. धरा बळकट भाव तुम्हा पाशी आहे देव, तुम्हा पाशी आहे देव, तुम्हा पाशी आहे देव. धरा बळकट भाव तुम्हा पाशी आहे देव, तुम्हा पाशी आहे देव. वाडे हिरदारा मोरानी कुठा संताची जाऊनी, कुठा संताची जाऊनी, कुठा संताची जाऊनी. काहो हिरदारा मोरानी कुसा संताचे जाऊनी, कुसा संताचे जाऊनी, कुसा संताचे जाऊनी. ओर संतांचा महिमा आला बहुतांच्या कामा, आला बहुतांच्या कामा, आला बहुतांच्या कामा. थोर संताचा महिमा आला बहुतांच्या कामा, आला बहुतांच्या कामा, आला बहुतांच्या कामा. काल हिरदारा नोरानी, काहो हिरदारा मोरानी, काल हिरदारा नोरानी, काहो हिरदारा मोरानी. काल हिरदारा नोरानी. कुठा संताची जाऊनी, कुठा संताची जाऊनी, कुठा संताची जाऊनी. काहो हिरदारा मोरानी कुसा संताचे जाऊनी, संताचे जाऊनी, कुसा संताचे जाऊनी. कामने त्यांचे वाडे, कामने त्यांचे वारे, कामने त्यांचे वाडे, कामने त्यांचे वारे. कामने त्यांचे वाडे. देव तुमच्या स्मरणेश्वरे, देव तुमच्या स्मरणेश्वरे, देव तुमच्या स्मरणेश्वरे. कामने त्यांचे वारे, देव तुमच्या स्मरणेश्वरे, देव तुमच्या स्मरणेश्वरे, देव तुमच्या स्मरणेश्वरे. अरे हिरदारा मोरानी कुठा संताची जाऊनी, कुठा संताचे जाऊनी, कुसा संताचे जाऊनी. काहो हिरदारा मोरानी कुसा संताचे जाऊनी, कुसा संताचे जाऊनी, कुसा संताचे जाऊनी. विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान गौरी गणेश्वर महाराज की जय. भगवान की जय, भगवान की जय, भगवान की जय. अवधूत सुंदर सिंह प्रभुपाद भगवान की जय. विठ्ठल 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 जरा बळकट भाव तुम्हा पाशी आहे देव. काल हिरदारा नोरानी कुसा संताशी जाऊनी, थोर संतांचा महिमा आला बहुतांच्या कामा. कार्य हिंतारा नोरानी कुसा संताशी जाऊनी. तुका म्हणे त्यांचे व्हारे, तुका म्हणे त्यांचे व्हारे, देव तुमच्या स्मरणी स्मरे. कार्यहीनता रानोरानी कुसा संताशी जाऊनी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमुक्तिं द्वन्द्वातीतं गणेशदोषं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमलचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. श्रीपादनाथं गुरुराय वैरं मोक्षानां ज्ञानदानक्यदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तं नमामि योगविद्यानुष्टं सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. रामदास भगवान की जय. ओम नमो जाद्यावेद प्रतिपाद्या जय जय सरस्वती आत्मरूपा देवा तुझी गणेश कलागमते प्रकाश म्हणे निवृत्ती असो जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्याची वंदू श्रीचरण श्री गुरुचे जयाची ना ठेवू शकतो सृष्टी आणि नवे सारस्वता घोळे जिव्हाळशी वकृत गोड पडे
अमृत ते पारुगमने रसवती ओळखणे अक्षरांची भावाचे अवतरती पूर्ण खाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय धैर्य धैर्य किंवा सोनिकाव ते एवढे भाग्य होय उन्मेषाची ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा तुझा अनुग्रह लागलो ओ तुझा अनुग्रह रे ओम नमो या देवीचे प्रतिपादक बरोबर डोळ्याची नमस्कार प्रकाश म्हणे नृत्य रसावते प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी घेतला भंग जगद्गुरु जगत वंदनीय देवमान्य संतमान्य आणि लोकमान्य अशा असणारे जगद्गुरु संत समर्थ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा या तुकोबारांच्या गाथेतील 4 चरणाचा भंग आपल्या मायबापांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. मी कोणी एक कीर्तन करणारे प्रवचन करणारे सर्वसामान्य साधक तुमच्यातलाच आहे. आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये या बिरढाणे गावामध्ये या तीर्थक्षेत्रामध्ये चालत आलेला हा राज्यस्तरीय महावैष्णव मेळावा वर्ष 26 2 तपपूर्ती सोहळा झाले आणि दुसऱ्या वर्षाची दुसऱ्या दिवसाची दुपारची सत्रातील सेवा दुसरी सेवा माझ्यासारख्या पामराकडं ब्रह्ममूर्ती संत सर्वांचे स्नेहांकित आदरणीय आता काय उपमा द्यायचे तर तुम्ही पण नाही आपल्या अंतःकरणातील जे सद्गुरू आहेत ब्रह्ममूर्ती धनराजबाबा पाटील आदरणीय वंदनाताई आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी जवळजवळ रात्री मला असं समजलंय 75% साधक मंडळी या बिरढाणे गावातील निर्भडून निघालेली आहेत. म्हणजे बिरढाणे गावातील साधक मंडळी अगदी ओतप्रोत म्हणजे चांगली भाजून निघालेली आहेत. कशामध्ये या दोन्ही महात्म्यांनी हे कोण आहेत? आणि इकडचे रामदास बाबा सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि सच्चिदानंद रामदास बाबा हे देहाने जर गेले तत्वरूपाने आजही शिल्लक आहेत आपल्या. मला म्हणजे काही तोंडापुरतं गोड बोलायचं नाही, नावापुरतं वाहवा करायचं नाही. पाठीमागे चालत आलेला जो वारसा आहे या 2 महात्म्यांनी चालवला आहे. वंदनात आहे खरं धनदास फोडिले भांडार धन्याचा माल माल वारवाही तो माल वारवाही फोडीला भांडार धन्याचा तो माल नितम माल वारवाही नितम माल वारवाही नितम माल वारवाही. बाबा सांगायचे मी हमाल आहे हे माऊली ज्ञानोबरांचं आहे. कुठलं आहे हे? पाठीमागचं आहे. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. मार्ग त्याने दाखवलेला आहे. पण तो जो मार्ग आजकाल समाजामध्ये मार्ग जाल कळे भावभक्ती बळे जगाची मिळे न दिसती. हा मार्ग लवकर आखून होतो का समाजाला? होतो नाही का? अरे ज्याच्या पूर्व संचितामध्ये पूर्व पुण्यामध्ये हा जो अलभ्य जो ठेवा आहे ना हे त्यालाच कळते महाराज. मी एका कीर्तनासाठी उभे राहिलेलो नाही. एकदा तुमची माईबापांची खरंच सेवा करायची म्हणून थोड्या वेळ साधू संतांचा जो निरोप आहे तो द्यायचा. बाबा सांगायचे
निरोप कोणाच्याही हस्ते भेटो. ब्राह्मणाच्या हस्ते भेटला काय, मारवाड्याच्या हस्ते भेटला काय, आणि एखाद्या मजुराच्या हस्ते जरी भेटला तरी काय, मी पोस्टमनचं काम करतोय. पहा ए त्रिवडीला जे जे करती तया नाम धर्म ठेविती येरती अनुष्ठती सामान्य सकळ. आणि सर्वसामान्यांच्या पर्यंत जो आपला मूळ ठेवाय ना, आता एक प्रमाण घेतलं पाहावं. सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. सर्वांच्या मध्ये जो परमात्मा जो ओतप्रोत असलेला आहे ना, तर त्याचा नळप द्यायचा आहे महाराज. तुका म्हणे मज धाडिले निरपा आणि मार्ग हा सोपा सुखरूप. तुम्ही भरपूर कीर्तन ऐकलेले, भरपूर प्रश्न ऐकलेले आहेत, पण हे दोन जर महात्मे असते, हे दोन्ही महात्मे सच्चिदानंद श्रीपाद बाबा देई दर्शन श्रीपाद मला, देई दर्शन नंदास मला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला. देई दर्शन श्रीपाद मला, देई दर्शन रामदास मला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला. सेवाते दिवा गोटी गावा जावे, असे वाटे दिवा गोटी गावा जावे, डोळा भरून तुमचे रूप पावे. डोळा भरून तुमचे रूप पावे. देई बुद्धी श्रीपाद मला, नंदास मला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला. देई दर्शन श्रीपाद मला, देई दर्शन श्रीपाद मला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामामध्ये हिरे झालो, तुझ्या नामामध्ये विरवेळा झालो, मोतियाच्या स्वरूपी मी पावलो. कोटी आशा स्वरूपे मी पावलो. देई बुद्धी श्रीपाद मला, देई बुद्धी नंदास मला, छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला. देई दर्शन श्रीपाद मला, देई दर्शन श्रीपाद मला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला. श्रीपादांचे दास उभे चरणावरी, श्रीपादांचे दास उभे चरणावरी, कृपा असू द्यावी बाबा आमच्यावरी. कृपा असू द्यावी बाबा तुझ्यावरी. देई बुद्धी श्रीपाद मला, देई बुद्धी नंदास मला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला. जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय. जाता जाता या बेर्ड्याने गावामध्ये ज्यावेळेस सच्चिदानंद श्रीपाद बाबा यायचे आणि रामदास बाबा यायचे, दोन महात्मे यायचे. त्या महात्म्यांनी ते असताना, बाबा असताना त्यांची भेट झाली नाही, पण आज श्रीपाद बाबांच्या स्वरूपामध्ये, रामदास बाबांच्या स्वरूपामध्ये आज तुम्हाला धनराज बाबा भेटले असतील, धनराज बाबा भेटले असतील बाबांच्या स्वरूपामध्ये. आणि त्यावेळेस त्यांनी कृपा केलेली आहे, कारण संत महात्मे ज्यावेळेस ना ते दृष्टी कृपा करतात, एक शब्द कृपा करतात आणि एक स्पर्श कृपा करतात.
या तिन्ही कृपा झाल्यात ना ही त्यांची कृपा आहे झाली कृपा श्रीपादांची पवित्र घोटी गाव आहे सर्वांना हे ठाव श्रीपाद माऊली हे तो संतांचे नाव श्रीपाद माऊली हे तो संतांचे नाव पवित्र घोटी गाव सर्व नाव ठाव पवित्र घोटी गाव सर्व नाव ठाव श्रीपाद माऊली हे तो संतांचे नाव गोटीला जमतो सारा वैष्णवांचा मेळा गोटीला जमतो साऱ्या वैष्णवांचा मेळा भाऊ बहिणीचा किती आहे हो जिव्हाळा भाऊ बहिणीचा किती आहे हो जिव्हाळा किती आहे हो जिव्हाळा किती आहे हो जिव्हाळा उद्याचा हे श्रीपाद माऊली हे तो संतांचे नाव श्रीपाद माऊली हे तो संतांचे नाव श्रीपाद माऊली हे तो संतांचे नाव माऊली हे तो संतांचे नाव आणि त्या संत श्रीपादोबांनी रामदासबाबांनी आत्मप्रसिद्धी करून दिली शास्त्र प्रसिद्धी करून दिली आणि गुरु प्रसिद्धी करून दिली सद्गुरु वाचोनी सापडिना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी आणि शास्त्रामध्ये ना परमोत्तम असा गुहे ठेवा या श्रीपादोबांनी आपल्याला करून दिला जर बाबा नसते ना बाबांच्या भाषेत आपण गेला असतो मरून नाही गेले लपत्या बमत्या सारखे घोरसुंडी सारखे 14 चौकड्या लंकापती तेही गेले आपले विठ्ठल भाऊ सकाळी म्हणजे गेले मी गया था भेंड्या खातीर म्यायचा लगभग जायला है ना भेंड्या खातीर तर जावं लागलं असतं खरंच बाबा नसते ना भेंड्या खातीर जावं लागलं असतं खरा तो एकची संत तयाचे नाव श्रीपाद खरा तो एकची संत तयाचे नाव श्रीपाद तो एकचे संत तयाचे नाव श्रीपाद करातो एकचे संत तयाचे नाव श्रीपाद करातो एकचे संत तयाचे नाव श्रीपाद करातो एकचे संत तयाचे नाव श्रीपाद आणि या संत श्रीपादोबांनी आपल्याला देवा कारणे भाऊ तस्मात न लागे द्यावे फारसे वित्त जरी झाले एक चित्त तरी बहुत याची जाणीव करून दिली महाराज हे खूप अवघड आहे तसं पाहिलं तर बाबांच्या पद्धतीने खूप सोपं आहे भक्ती पंथू बहु सोपा भक्ती बहु सोपा बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा लागवे या बाबा पुण्य लागवे या बाबा पुण्य नाठवे पापा पुण्य नाठवे पापा पुण्य नाठवे पापा पुण्य नाठवे पापा बाबांच्या भाषेमध्ये परमार्थ खूप सोपा आहे भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा जाणे येणे खेपा येणेची पंथे खुंटती आपल्याला जो मार्ग दिला ना महाराज बरं का हो माय आई हा जो मार्ग दिला ना खूप साधा तसा खूप अवघड बहु अवघड आहे संत भेटी
परी जग जेठी करुणा केली. या संतांनी सद्गुरूने या भगवंताने आपल्या कृपा जर नसती केली ना मग काय बनवत. आणि तो अवघड असलेला जो परमार्थ आहे ना तो सोपा आणि सुलभ करून दिलेला आहे. शास्त्र प्रचिती करून दिलेले आहे. शास्त्र में तो बात है भक्ति के हाथ है लेकिन प्रेम बिना पाता नहीं लेकिन ब्रह्म तो सत्य है. या भगवंताची ओळख या शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला करून दिलेली आहे है ना. आता सर्व शास्त्र जाणणारे तुम्ही माणसं, देव जाणणारे सुद्धा तुम्हीच है की नाही. आणि संत जाणणारे सुद्धा तुम्हीच. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून बाबांनी काय केलेलं आहे, जो आपल्याला भाव आपल्या अनुभूतीस आणून दिलेला आहे, धरा बळकट भाव, आता त्याला धरायचं आहे, दिलेला आहे. त्यांनी प्रगट केलेला आपल्या देहामध्ये भाव प्रकट करतात संत महाराज. तसा आपल्याला नसता कळला. नवला अहंकाराच्या गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. त्यांनी तो आपल्याला प्रगट करून दिलेला आहे. प्रगट गुह्य होती विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी आरती ज्ञान राजा. मौलिक ज्ञानोबांचा अवतार श्रीपदोबांचा अवतार कोणाचा मौलिक ज्ञानोबांचा. बाबा सांगायचे त्यावेळेस हो पाहुणे आता संत आहेत का, आता संत आहेत. तर बाबा असताना एक प्रमाण दिलं तर बाबा मी बाबांच्या कीर्तनामध्ये संततेची होती कलियुगी संततेची होती. बाबांनी माझे का असे डोळे वाटून पाहिले, डोळे वाटून नव्हते पाहिले महाराज. अहो खरे बाबांनी कृपा केली त्यावेळेस प्रमाण दिलं. संततेची होती कलियुगी संततेची होती. त्यांना श्रीपाद रामदास नारायण रोहिदास या नावे ओळखती संततेची होती. संततेची होती कलियुगी संततेची होती. संततेची होती कलियुगी संततेची होती. कीर्तन करिता आनंद नाचत अष्टसात्विक भाव तिथे जागृत होत. बाबा ज्यावेळेस कीर्तनात नाचच ना अहो बाबांना पाहिलं तरी तिकडं अष्टसात्विक भाव तयार व्हायची महाराज. हो एखादी माता माऊली तिकडे येत असली ना बाबा जरूरच अष्टसात्विक भाव व्हायचे. धरता 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 आवडत नव्हते. बाबा म्हणून भाऊ जा मायला पकडून ना शांत करा त्यांना तिकडच. एवढी कृपा होती महाराज. कापे तो ठरावी स्वरूप देखील नेत्री आश्रू त्या भितरी वाहत आली. परस्परांनी संवादू करिता झाला स्वरूप अवबोधू. नेत्री जळांनी स्वेदू प्राणस्पंदू पांगुळे. हरिनाम गुण कीर्तन कीर्ती अखंडावडे जागृती. स्वप्नी ही त्याची स्थिती दृढ हरी भक्ती ठसावे. विठ्ठला विठ्ठला त्यांनी जो आपल्याला भाव दिला जगद्गुरु तो परत सांगतात धरा बळकट भाव दुम्मापाशी आहे देव. कार्यहीनता रानो राणी भुसा संताशी जाऊनी. थोर संतांचा महिमा आला तुम्हा फुल्या कामा. कार्यहीनता रानो राणी भुसा संताशी जाऊनी. पण आजकाल संत जे आहेत ना संत सकाळी बाबांचा नामचा विषय झाला. इथे एक प्रतिष्ठित भाऊ होते कोणीतरी बसल्या बसल्या एक फोन लावून पहा महाराजांना विचारा म्हणा कार्यक्रम ठेवायचा आहे. बेदागिरी किती घेतात एका कार्यक्रमाची. तुम्ही पण फोन लावून पहा एखाद्या GTV स्टारला कीर्तन करणारा विचार 50,000 60,000 30,000 25,000
एवढी बिदगिरी महाराज. हा आणि सांगायच्या नावाने सगळी बोंबाबोंब. जे सांगायचे ना ते राहिल्या बाजूला, दुसरीच ओटा ठेव. ओटा ठेव कशी असते माहिती ना तुम्हाला? दोन माकडं असतात. माकडं दोघे जण तो लाकडाचा उंडका कापतात. लाकडाचा उंडका खूप मोठा असतो. दुपारच्या जेवढ्या सुट्टीपर्यंत तो लाकडाचा उंडका काय कापला जात नाही. पण माकडांना सवय असते ह्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर, ह्या घरावर त्या घरावर उड्या मारत चालायची. ते आले तिथं लाकडाच्या उंडक्याजवळ. आता काही संबंध आहे का त्यांचा माकडांचा? त्यांनी ती पाचर लावून ठेवली त्या लाकडाच्या ओंडक्याला. पाचर माकडा बसले आली. अहो कर्माच्या पुढे आपल्याला ते काढायचंच नाही. आणि बसली शेपटी गुतून. तसे समाजाची पूर्ण शेपटी जी आहे ना ते हेच अडकवणार आहेत कीर्तनकार माकडासारखे. हो महाराज हो, तुम्ही ते आमचे सोडून केले पाहिजे. आपुले आपणा करा सोडवना, आपुले आपणा करा सोडवना, आपुले आपणा करा सोडवना, आपुले आपणा करा सोडवना. संसार बंधना तोडावे, संसार बंधना तोडावे, संसार बंधना तोडावे. हो. आणि आता तर या काळात लय सपोर्ट आहे महाराज. क्षणभंगूर नाही भरोसा, तुम्हाला सर्व माहिती आहे. वारे सावध तोडा मायाचा, पुढे काही न चला गळा पडा फसा, पुढे हुशार थोराये ओळ सागा. राम राम स्मरादी लाहो करा गाब्द घाला मूळबंदी, सांडा वाहुगी उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदुगा. राम राम स्मरादी विठ्ठला विठ्ठला म्हणून आपल्याला जो मार्ग दिलेला आहे ना तो मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. कारण का आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोयीताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. त्यांनी जो मार्ग दिलेला आहे ना तो उत्तम मार्ग आहे. येण्याची पंथे चालू आता हो मंगल ना तुम्हाला सांगायचं